अकादमी म्हणजेच ऑस्कर अवॉर्ड्समध्ये दीपिका पदुकोणचे दिवानी मस्तानी हे गाणे त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर प्रदर्शित करण्यात आले आहे। 3 एप्रिल रोजी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये गाण्याची एक छोटी क्लिप शेअर करण्यात आली होती, ज्यामध्ये दीपिका, रणवीर सिंग आणि प्रियांका चोप्रा झलक दिसत आहेत। रणवीरने कमेंट करून लिहिले, मेस्मेरिक। ही पोस्ट शेअर करताना अकादमीने लिहिले, दीपिका पदुकोण, बाजीराव मस्तानी चित्रपटातील दिवानी मस्तानी श्रेया घोषालने गायलेले गाणे सादर करत आहे। या पोस्टवर कमेंट करताना दीपिकाचा पती अभिनेता रणवीर सिंगने मेस्मरिक असे लिहिले आहे। खुद्द दीपिकानेही तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ही पोस्ट शेअर केली आहे। मात्र अभिनेत्रीने ते शेअर करताना काहीही लिहिले नाही। या पोस्टवर भारतीय चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या। या पोस्टवर अनेक भारतीय चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत। एका चाहत्याने लिहिले की उशीर झाला तरी ऑस्करलाही मस्तानीच्या नूरचे वेड लागले आहे। आणखी एका युजरने लिहिले, दीपिका नेहमीच मस्तानीच्या रूपात आयकॉनिक असेल, तिच्यापेक्षा हे पात्र कोणीही करू शकत नाही। बाजीराव मस्तानी हा 2015चा चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता। दिवानी मस्तानी हे गाणे 2015 मध्ये रिलीज झालेल्या संजय लीला भन्साळीच्या बाजीराव मस्तानी चित्रपटातील आहे, ज्यामध्ये रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा एकत्र दिसले होते। या चित्रपटाने जगभरात 356 कोटींची कमाई केली होती। 2015चा हा चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता। दीपिकाने गेल्या वर्षी ऑस्कर सोहळ्यात प्रेझेंटर म्हणून हजेरी लावली होती। दीपिकाने गेल्या वर्षी ऑस्कर सोहळ्यात प्रेझेंटर म्हणून हजेरी लावली होती। 95व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात त्यांनी RRR चित्रपटातील नाटू नाटू हे ऑस्कर विजेते गाणे सादर केले। यावर्षी अभिनेत्री बाफ्टा पुरस्कार सोहळ्यात सादर